तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या, मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर अवतार बघू शकता तुम्ही, केस वगैरे धुतलेले तर थोडासा. आणि आता सकाळी गुढी वगैरे लावून झाली आणि साडीमध्ये खूप गरम होते. तर गुढी लावलेली दाखवते तुम्हाला आमची. हे बघू शकता आमचं स्वराजनी कारनामे केलेत काल शाळेत. आता कसं हसू ते त्याचं डोकं फोडलं एका पोरांनी, दगड मारला शाळेमध्ये. तर भरपूर म्हणजे 2 टाके पडले इथं अशा साईडला इथं. तर 2 टाके पडले. तर काल आमचा अख्खा दिवस हॉस्पिटलमध्येच गेला. आणि इकडे अनुबाई हाय हाय, तिचं चाललंय भांड्यांसोबत खेळणं. अनु हाय कर, हाय हाय. तर चला तर मग तुम्हाला गुढी दाखवते. मस्तपैकी अशी गुढी लावून घेतली. काय चाललंय, पडायचं का परत? दाखवते. हे बघू शकता इकडं मस्त अशी गुढी लावून घेतलेली. सकाळीच गुढी 8 वाजता गुढी उभारली आम्ही. बघू शकता मस्त तोरण वगैरे दाराला पण. गुढी तर दाखवली मी तुम्हाला. आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये करणार आहे मी आज बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि गुलाबजामचं छोटं पॅकेट आणलेलं. तर गुलाबजाम बनवले थोडेसे आणि शेवयाची खीर करणार आहे संध्याकाळला नैवेद्यासाठी. तर चला तर मग आता तुमच्यासोबत पण शेअर करते मी. तर आता अजून जास्त काही टाईम नाही झाला, 12:30 वाजलेत वाटतं. आणि सकाळी गुढी लावतानाचा व्हिडिओ शूट घ्यायचं लक्षातच नाही, कारण स्वराजला पण आंघोळ वगैरे घालायची होती. ते का थोडंसं रक्त वगैरे नाही पूर्ण असं केसांमध्ये बसलेलं, त्यामुळं तर त्याला आंघोळ वगैरे घालतात. त्याच्या पप्पाला खूप टाईम झाला. मग अगोदर आम्ही घाईघाईमध्ये तशीच गुढी वगैरे उभारून दिले. आणि नंतर मग लक्षात अरे शूट घ्यायचं विसरलोच, त्याच्यामुळं. तर समजून घेतात तुम्हाला. आता दाखवलेली आहे गुढी लावलेली मस्त आपली छानपैकी. तर आता मस्त छानपैकी असा स्वयंपाक करून पण घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला गुलाबजाम दाखवते बनवते. तर हे बघू शकता मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत आपले, 1 नंबर दिसतात. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवते मी, काढून घेतले डब्यामध्ये, फ्रीजमध्ये ठेवते. छान भिजले नाही अजून ते, आताच टाकले मी मगाशी. आणि एवढं लागून सुद्धा मस्ती बघू शकता तुम्ही कसं त्याला पूर्ण पट्टी वगैरे केलेली, पण ती लावली ना तर ती राहतच नाही. त्याच्यामुळे रुमाल बांधलाय डोक्याला, ती अशी बांधली तर तिथे गरमीनं त्याला भरपूर म्हणजे रुतल्यासारखं होतं ते, त्याच्यामुळं काढून घेतली. आणि तिथं मग आतमध्ये ते मलम वगैरे लावून त्याला रुमाल बांधून दिलाय, म्हणजे त्याला जास्त त्रास होणार नाही त्यानं. तर चला तर मग आता बटाटे लावते उकडायला. कुकरमध्ये बटाट्याची भाजी आमच्या घरी जास्त काय आवडत नाही, पण म्हटलं आता काय करू. तर म्हटलं आता बघते, भजी पण करणार आहे मी झाली तर तुमच्यासोबत पण शेअर करते. चला तर मग अजून थोडेसे भांडे वगैरे आता हे घासून घेणार, म्हणजे मग किचनवर पसारा नाही होणार जास्त. आणि नंतर मग एक साईड बटाटे लावून देणार. तर चला तर मग तुमच्यासोबत पण शेअर करते स्वयंपाक गुढीपाडव्याचा. आणि तुम्ही काय काय बनवणार आहे नक्की कमेंट करून, काय काय बनवलेलं ते नक्की कमेंट करून सांगा, कारण हा उद्या येईल हा व्हिडिओ. तर त्यामुळं तर चला तर हे बघू शकता इकडं बटाटे लावलेत उकडायला भाजीसाठी. आणि इकडं बटाटे होतात तोपर्यंत खीर पण बनवून घेते. आता यामध्ये टाकले तूप आणि शेवया ऑलरेडी भाजलेलेच असतात, ते पण थोडेसे तुपामध्ये रोस्ट करून घेते. तर छान आपल्या शेवया भाजून झालेले आहेत. त्यामध्ये दूध टाकते मी. जेवढं लागेल तेवढं दूध टाकून घेतलंय. आणि ड्रायफ्रूट मी वरूनच टाकणार आहे. हे बघा माझ्याकडे काही काजू नाही आता. आणि हे बदाम आणि पिस्ताच आहेत, काजू संपलेत. आणि आपले मनुके पण नाही आहेत. तर मी आता जेवढं आहे एवढंच टाकणार आहे. एकदम सोप्या पद्धतीची खीर आहे, एकदम सिंपल आणि आवडते पण आमच्या घरी सगळ्यांना, म्हणून मग मी खीर पण बनवली आणि गुलाबजाम पण बनवले.
बरेच दिवस झाले आता बनवली पण नव्हती त्यामुळं. आणि प्लीज अवतार इग्नोर करा, जसं आहे तसंच आहे. पावडर वगैरे पण नाही लावलेली चेहऱ्याला. काल पण आमची भरपूर धावपळ झाली त्याच्यामुळे, कारण तो स्कूलमधून सुटला आणि ते लगेच तसंच त्याला हॉस्पिटलला द्यावं लागलं. ते थोड्याने ग्राउंडमध्येच आल्या दगड मारला त्याला, त्यामुळं तर काल आम्हाला खूप लेट झालं. काल व्हिडिओ वगैरे पण काही शूट घेतला नाही मग मी. तर आता याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि साखर पण टाकून घेते मी, तशी तुम्हाला दाखवते. एका उकळीमध्येच ही खीर होऊन जाते. तर साखर टाकून घेतली मी 4-5 चमच. तुम्हाला किती गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर टाका. ए वाजू नको स्वराज. आवाज येतो इकडं व्हिडिओत. आणि तोपर्यंत कुकरची पण शिट्टी होती. तर हे बघू शकता इकडं भात ठेवला मी जिरा राईस बनवायला. आणि आता बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे मी. त्यासाठी फोडणी टाकते तेलामध्ये. मोहरी, इकडे बटाटे उकडून थोडेसे कापून घेतले आणि थोडीशीच करायची मला भाजी दोघांपुरती. स्वराजला मी साधी बनवणार आहे कारण त्याला शेंगदाण्याचं नको, त्यामुळं. आणि बटाट्याची भाजी मी अगदी सोप्या पद्धतीने बनवते, वाटणाची नाही बनवणार आहे. अशी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी छान तडतडली. आपण ते जिरे पण टाकून घेतले त्यामध्ये. आता मी कढीपत्ता गॅस कमी करून घेते, लसूण टाकते. अशी साधी सिंपल भाजी पण खूप छान लागते, तुम्ही पण करून बघा. कांदा टाकून घेते. तेल तापलंय ना भरपूर, तर पटापट होतो त्यामुळे. हे बघू शकता कांदा पण छान गुलाबी रंग आलाय लगेच, कारण तेल जास्त तापलं होतं त्यामुळे थोडंसं. आणि टोमॅटो टाकलाय अर्धाच टोमॅटो घेतलाय मी, कारण मला भाजी कमी प्रमाणात बनवायची आहे. आणि काय करायचं असलं ना ते एवढा पसारा पडतो ना की भयंकर. मी सकाळपासून 3 वेळेस घर आवरलं, पण परत तसंच पसारा झालेला आहे, कारण मुलांचं खेळणं वगैरे चाललंय. तर आता एकदाच सगळं जेवण वगैरे बनवून झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून सगळं नंतर मग आवरून घेणार. नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आवरलेलंच असलं की म्हणजे कसं टेन्शन नाही. आणि मुलं कसं पसारा करतच राहतात त्यामुळं, आणि रूम पण छोटा आहे ना त्याच्यामुळं लगेच पसारा होतो. तर असू द्या, त्यांना पण एन्जॉय, आपलं काय चालूच असतं नेहमी. तर तुम्ही काय काय बनवलं ते पण नक्की कमेंट करून सांगा. गुढीपाडव्याला श्रीखंड वगैरे पण असतं, पण मी ह्यावर्षी काही श्रीखंड आणले नाही, कारण गुलाबजाम आणि खीर पण बनवली. गेल्या वर्षी भरपूर म्हणजे बरेच आयटम बनवलेले मी गेल्या वर्षी पण. यावर्षी फक्त बटाट्याची भाजी, भात, पुऱ्या, गुलाबजाम आणि खीर. कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालाय, बघू शकता तुम्ही इथं. बघू शकता आणू बाहेर खेळते, सारखं लक्ष द्यायला लागतं, पटकन भीती वाटते बाहेर शिरायला. ए आणू. कांदा टोमॅटो झालाय छान बारीक सॉफ्ट झालाय, सॉरी बारीकच आलं सॉफ्ट. तर आता यामध्ये मी टाकते हळद, लाल तिखट टाकते अर्धा चम्मच, आणि अर्धा चम्मच धना पावडर टाकते. आता त्यामध्ये टाकते 2 अंदाजे एवढा अंदाज 2-3 चम्मच होईल एवढा दाण्याचा कूट. त्याला तर छान परतून घेते मी. आणि हे बटाटे आपण कापून घेतलेले उकळून ते टाकून घेते. अगदी सोप्या पद्धतीने भाजी आहे बटाट्याची.
कोणी कोणी वाटण वगैरे काढून पण बनवते, तर मी तशी नाही बनवत. पुऱ्यांसोबत साधीच भाजी छान लागते त्यामुळं. तर यामध्ये तुम्ही चवीनुसार म्हणजे तुम्हाला कसं घट्ट पातळ हवं त्यानुसार पाणी टाकू शकता. 1 मिनिट आलीच मी आणू बाय. तर हे बघू शकता एवढं मी अंदाजानुसार पाणी टाकलं आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी. थोडासा गरम मसाला पण टाकते वरून चवीपुरता. अगदी थोडासा टाकलाय कारण गरम मसाला मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडा यूज केला. तर हे बघू शकता अशी कन्सिस्टन्सी भाजी. तुम्हाला जसं म्हणजे घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाका. आणि जर तुम्हाला जर काळ्या मसाल्यातली बनवायची असेल ते पण तुम्ही बनवू शकता. मस्त होते काळ्या मसाल्यातली पण भाजी. पण आमच्या घरी जास्त बटाट्याची भाजी यांना आवडत नाही त्यामुळे मी जास्त बनवत नाही. तर आज म्हटलं आता बनवूया थोडीशी. तर इकडं भात होतोय. तर चला तर मग आता भाजी होऊ देते तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेते आणि नंतर मग पुऱ्यांचं पीठ मळी. चाललं पुऱ्याचं झालं लाटून घेतलं मी पहिल्यांदा त्या आणि आता तळून घेते. कारण काय होतं लाटताना एक तळायला टाकली की ते तेल तापलेलं असतं पटपट होत नाही त्यामुळे अगोदर लाटून घेतल्या आणि आता एकदा फ्राय करून घेतलं. पुऱ्या झाल्याच्या नंतर मग मी भजी बनवणार आहे. आता बाकी सगळं झालेलं आहे फक्त आता भजी बनवायची बाकी आहे. ते वरचे 4-5 पुऱ्या पातळ झाले ना त्यामुळे ते जास्त फुगत. बघू शकतो मस्त अशा पुऱ्या होत्या आपल्या. तर इकडे स्वयंपाक वगैरे झाला आणि नैवेद्य दाखवून घेते पहिल्यांदा. तर बघू शकता मस्त असं नैवेद्याचं ताट वगैरे पण रेडी केलं आहे. आणि अनुबाई आमची बाहेरच होती आज. तर नैवेद्यामध्ये बनवलेले मी आज पुरी, बटाट्याची भाजी, शेवयाची खीर, गुलाबजाम, भजे आणि भात. तर बघू शकता छान मस्तपैकी असा दिवा लावून घेतला आहे. देवाला पाणी वगैरे ठेवलं गुढीजवळ. आणि गुढी बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटते. खरंच काहीतरी सण असला ना की खूप छान वाटतं घरात. आणि धावपळ पण तेवढीच होते. तर इकडे दिवा वगैरे लावून घेतला आणि अगरबत्त्या पण लावल्यात. आणि नैवेद्य पण मस्तपैकी नैवेद्याचं ताट असं भरून ठेवलं आहे देवाजवळ गुढीजवळ गुढी. तर बघू शकता नैवेद्य वगैरे दाखवलं म्हणजे मग. आणि आमच्याकडे दुपारीच नैवेद्य दाखवतात गुढीला त्यामुळं. तर बघू शकता खूप छान. इथं सांगत होते मी नैवेद्याचं ताट बघू शकता तुम्ही पण आवाज येत होता साईडचा म्हणून व्हॉइस ओव्हर करते. तर मस्त असं नैवेद्याचं ताट भरलेलं. आणि इकडं अनुचं मध्ये करणं चाललं आहे. ती दर्शन घ्यायचं होतं तिला त्यामुळं. तर पाणी वगैरे सोडलं नैवेद्यावर आणि नंतर मग दर्शन वगैरे घेतलं. तर अनुला बोलत होते मी दर्शन घे जे कर म्हणून. तर ती बघा ती कशी करते. तिला ना लगेच समजतं असं काही देवांचं वगैरे आपण करायला लागलो ना की बरोबर येऊन टाळ्या वगैरे वाजवते नाही तर मग लगेच पाया पडते. तर मी पण इकडं दर्शन वगैरे घेतलं आणि स्वराजला बोलले तू पण दर्शन घे. तर आता तो पण दर्शन घेतोय गुढीचं. आणि त्याचा अवतार इग्नोर करा कारण डोक्याला लागलेलं त्यामुळे मी त्याला साधेच कपडे घातलेले. तर बघू शकता तुम्ही ती परत अनुचं परत दर्शन घेणं चालूच आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इकडं सोनाराच्या दुकानामध्ये. अनुने काल कानांचं काढून टाकलेलं म्हणजे कसं काहीतरी निघलेलं ते पिळा त्याचा. तर त्यामुळं तर बघू शकता इकडं ती घेतले का बसवले. तर या सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवायला बसलोय. मस्त असं ताट वाढून घेतलंय बघू शकता. बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि खीर. तर कोणाला बटाट्याची भाजी खायची कोणाला नाही खायची.
मी स्वराजसाठी बनवलं पिवळा बटाटा, कारण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत ना त्याच्यामुळं. आणि अनुचं काय चाललं? अनु काय चाललंय? अनु इकडे बघ, ए इकडे बघ ना. अरे नुसती पाणी पिती दिलेलं ताण लागू राहिली. हाय आजोबाई न सांगता ऐकत. दादा इकडे बसले आमचा दादा. आत्ताच त्याची ड्रेसिंग केली, लागलेलं मलम वगैरे चेंज केलाय. आणि इकडे बघा आमचं कसं पाणी पिऊन चालू. अनु या बोल सगळ्यांना, या या बोल, या ती फक्त फिरायच्याच का. मी या घरातून निघली त्या घरात, त्या घरातून निघली या घरात. आता तिला स्वरातनं पकडून आणलाय आणि दरवाजा बंद केलाय जेवायसाठी. तिला बटाटा भरव ना थोडंसं, नाही तर खीर भरव. तुम्हाला देऊ गं ताट ना खीर भरवायची ना. नो 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 यायला खायचे नाही पुरे, आता भात आणि बटाट्याची भाजी खायची. तुला काय पाहिजे? अनु खाती तू? खाती तू? हा भूक लागली तुला? भूक लागली? अगं बाई ग. याला असं लाईट पण ती खीर खाते, तिला खीर गोड असले तरच खाते ती. तुला पुरी घे ना, मी टाकते ना बाबू, थांब ना जरा. हे घे तू डिश. अजून नाही का पुरे आहेत ना भरपूर, पोटभर जेव फक्त. आता स्वराजला दिल्या बटाटा पिवळा, पुरी जे खायचं ते. आणि इकडं बटाट्याची भाजी आहे, मस्त झाली. आणि हे बघा अनुचं चालू आहे. अनु तिला झोप पण आली, कारण तिची आज झोपच नाही झालेली बिलकुल. तिला लगेच समजते व्हिडिओ चालू असलं की. अनु काय खाती तू बाबू? जेवती तू? सांड सांड बघ, असं कसं आणू डायरेक्ट सांडवलं सगळं. आवडली का बाबू खीर? आणि आवडली? आणि खीर आवडली तुला? आवडली? हा 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 हा. तर चला तर मग जेवून घेतो आम्ही. या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. काय झालं? हे बघ आपण व्हिडिओ एंड करूया. हिचं म्हणणं आहे अजून मला बाहेर खेळू द्या, आणि झोप आली तरी पण झोपली जाऊन. झोप तर एवढी आली ना की समजत नाही तिला झोप आलेली, पण नुसतं फक्त खेळू द्या. इकडे बघ, ए वेडा बाई, झोप आली ना? झोप आली ना तुला? तिला आली झोप. तर आमचं आता झालंय आवरून सगळं. पाणी आलेलं, पाणी वगैरे पण भरून झालंय, भांडी वगैरे. आज सकाळपासून काम 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 चालू आहे सगळं. हे बनवते करते. तर हे बघू शकता पूर्ण आता चकाचक झालेलं आहे. आणि काय सण असलं की कसं थकून जातं दिवसभर माणूस. हे बघा कशी लोळते. अनु अरे तिला लगेच समजतं मोबाईल चालू केला. गप बाय कर सगळ्यांना, बाय कर भाऊ, बाय कर सगळ्यांना, बाय बाय. गुड नाईट बोल सगळ्यांना, गुड नाईट. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तिचं रडणं चाललंय, समजून घ्या थोडंसं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थोडं जेवढं होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.